नागपूर आणि विदर्भातील खेळाडूंसाठी महत्त्वाचे व्यासपीठ ठरलेल्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या 7व्या पर्वाला रविवारी 12 जानेवारी 2025 रोजी सुरुवात होत आहे। खासदार क्रीडा महोत्सवाचे प्रेरक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेत व खासदार सिने अभिनेत्री कंगना रनौत यांच्या विशेष उपस्थितीत रविवारी 12 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजता यशवंत स्टेडियम येथे महोत्सवाचा शुभारंभ होईल। मान्यवर अतिथींच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित केली जाईल। यावेळी खासदार क्रीडा महोत्सवाचे ध्वजारोहण होईल। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या 7व्या पर्वाचे आयोजन 12 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2025 या कालावधीमध्ये करण्यात येणार आहे। महोत्सवाच्या 20 दिवसांमध्ये शहरातील 73 क्रीडांगणांवर 18 खेळ खेळले जातील। यात विविध 58 खेळांच्या तब्बल 2900 चमू, 6000 ऑफिशियल्स, 80000 खेळाडूंचा समावेश असेल। एकूण 13100 स्पर्धा खेळविण्यात येणार असून यात खेळाडूंना 12317 मेडल्स आणि 762 ट्रॉफी देण्यात येतील। स्पर्धेतील विजेत्यांना 1,50,00,000 रुपयांचे बक्षीस प्रदान करण्यात येणार आहे। रविवारी 12 जानेवारी रोजी सकाळी 5 वाजता यशवंत स्टेडियम येथून मॅरेथॉन आणि सकाळी 6:30 वाजता युवा दौडला सुरुवात होणार आहे। यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व खासदार सिने अभिनेत्री कंगना रनौत व अन्य मान्यवर अतिथींच्या हस्ते खासदार क्रीडा महोत्सवाचा शुभारंभ होईल। मॅरेथॉन पुरुष, महिला आणि 16 वर्षाखालील मुले व मुली या गटामध्ये होणार आहे, तर 3 किलोमीटर अंतराची युवा दौड सर्वांसाठी खुली असणार आहे। युवा दौडमध्ये सहभागी प्रत्येक स्पर्धकाला मेडल्स, प्रमाणपत्र आणि टी-शर्ट प्रदान करण्यात येणार आहे। महोत्सवाच्या आयोजनासाठी खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक माजी महापौर संदीप जोशी, सचिव डॉक्टर पियुष आंबुलकर, कोषाध्यक्ष आशिष मुकीम, सुधीर दिवे, नागेश सहारे, डॉक्टर पद्माकर चारमोडे, डॉक्टर संभाजी भोसले, सुनील मानेकर, लक्ष्मीकांत किरमाणे, प्रकाश चांद्रायण, नवनीत सिंग तुली आदी परिश्रम घेत आहेत। सकाळी 5 ला सुरू करावी, जेणेकरून ज्या नागरिकांना त्या उद्घाटन समारंभाला यायचा आहे ते जास्तीत जास्त नागरिक मेट्रोचा उपयोग करून त्या समारंभाला येऊ शकतील, अशी आम्ही मेट्रोला विनंती करतोय। इथे उपस्थित सर्व पत्रकार बांधवांना काही विचारायचं असेल तर आपण विचारू शकता। 80,000 जे खेळाडू आहे, काही खेळ यात विदर्भ लेवल आहे, काही खेळ जिल्हा लेवलवर आहे, काही शहर लेवलवर आहे। हे विविध गेममध्ये विविध स्तर व वयोगटानुसार ते खेळाडू सहभागी होणार आहे। ज्यावेळेस आम्ही डेट लॉन्चिंग केली त्यावेळेस आम्ही 61 खेळ होते, आपली माहिती बरोबर आहे। आम्ही 3 खेळाबद्दल निर्णय घेतलेला आहे की सध्या 3 खेळ यावर्षी आम्ही थांबवणार आहे। ते 3 खेळ आम्ही फुटबॉलचे 3 प्रकार होते, ज्यात आम्ही फुटसल एक प्रकार घ्यायचो, एक एलिट आणि सुपर डिव्हिजन आम्ही एक फुटबॉल घ्यायचो। त्यानंतर यावर्षी आम्ही एक नवा क्रीडा प्रकार जे शालेय फुटबॉल आम्ही यावेळेस सुरू करायचा विचार केलेला होता, पण काही तांत्रिक कारणामुळे हे 3 प्रकार आम्ही ड्रॉप केले। ज्या साईडला आपलं मेट्रोचं मैदान आहे मॉरेस कॉलेजचं, त्या भागाला जी प्रोफेशनल मॅरेथॉन आहे तिथनं त्याची सुरुवात होणार आहे आणि त्याचा एंड हा आपल्या धंतोलीमधनं फिरून येऊन हा जे यशवंत स्टेडियमचे 2 गेट आहे, ते एका पहिल्या गेटमधनं तो आतमध्ये एंड होणार आहे, म्हणजे ती जो फिनिशर आहे हा आतमध्ये फिनिश करेल स्टेडियमचा, अशी व्यवस्था तिथे केली आहे। आणि युवा दौड आहे ही ज्या साईडला ते गणेश सागर रेस्टॉरंट आहे तिथनं सुटणार आहे। महान्यूज करता कॅमेरा पर्सन अविनाश तोतडसह रिंकू पांतावणे, नागपूर।